धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचा हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू। लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात, महिलांना अश्रूंचा बांध फुटला। सोलापूरच्या बार्शीमध्ये द्राक्ष बागा पाण्याखाली, हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल। मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा। अहिल्यानगर, जालना, जळगावमध्येही पावसाचा कहर। प्रशासनाकडून पूरग्रस्तांचं स्थलांतर, शेतीसह संसार पाण्याखाली। राज्यातल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्याकडून पूरग्रस्त भागात पाहणी। सावंत यांनी घेतला बचाव कार्याचा आढावा, पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मविया आक्रमक। महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर। राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पडळकरांवर हल्लाबोल। आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद। ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली, तर 2019च्या सरकारनं कामं थांबवली। मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मवियावर निशाणा। मुंब्रा बायपासवर 3 तरुणांचा ट्रक खाली येऊन मृत्यू। विरारमध्ये रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। मात्र महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊया दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा। पहिली महत्त्वाची घडामोड पावसासंदर्भातली। मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। पिकांसह घरादारांचं नुकसान झालं आहे। अनेकांचे संसार उघड्यावर आले। आता मदत कधी मिळणार याकडे त्यांच्या नजरा आहेत। याविषयीच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। याशिवाय पावसामुळे धाराशिवसह बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव असा सर्वदूर मुसळधार पाऊस बरसलेला आहे। अनेकांचं नुकसान झालंय। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। त्यामुळे तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी बळीराजा आणि शेतकरी नेत्यांकडून सुद्धा केली जाते। त्यामुळे याविषयीच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट राजकीय वर्तुळातून। ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला अशी चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रसिद्ध करण्यात आलाय आणि यामध्ये गर्जना ठाकरेंची असा उल्लेख असल्यामुळे दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आणि पुढची महत्त्वाची बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली। आम्हाला काम द्या, रिकामं ठेवू नका असं भाष्य धनंजय मुंडेंनी जाहीर कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केलं। त्यांच्या या विधानावरून विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे या सर्व बातम्या आपण बुलेटिनमध्ये बघूयात। मात्र सुरुवातीला बातम्या आपण बघूयात पुराच्या, कारण बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे काही लोक या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते, त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलंय आणि अशाच पद्धतीनं राज्यभराचे जे काही सध्याची स्थिती आहे त्याचे अपडेट आपल्याला बुलेटिनच्या सुरुवातीला घ्यायचे आहे। काहीच कळालं नाही, कुठं पळायचं, काय करायचं, काहीच तोडा माझं गेलं। सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही। माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली। आम्हाला कपडे सगळे राहिले नाहीत घालायला अंगाला, काहीच राहिलं नाही।
धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. लुकाबोका गावाला पुरानं वेढा घातला. अनेक जण या पुरामध्ये अडकले होते. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीनं ग्रामस्थांना रेस्क्यू करण्यात आलंय. डोळ्यादेखत घरादाराचं होत्याचं नव्हतं झाल्यामुळं ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. काहीच कळालं नाही, कुठं पळायचं, काय करायचं, काहीच. 3 तोळा माझा गेलं. सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली. आम्हाला कपडे सगळे राहिले नाहीत घालायला अंगाला, काहीच राहिलं नाही. धाराशिवच्या परांडा तालुक्यातली ही भीषण परिस्थिती. महाराष्ट्रावरती पाऊस संकट बनून कोसळतोय. मराठवाड्यात तर अतिवृष्टीनं अक्षरशः थैमान घातलंय. परंडा तालुक्यातल्या लाकीबुकी गावाला या अतिवृष्टीत सोमवारी पावसाचा फेरा पडला. स्थानिकांच्या घरात नद्यांचं पाणी शिरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. पुरामुळे अतोनात नुकसान झालंय. अनेक संसार वाहून गेलेत तर अनेक संसार रस्त्यावर आले. पावसाचा हा मारा इतका भयंकर होता की या पावसामुळे स्थानिक महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. पाणी काढता काढता एकदमच लाट आली. तेवढ्यात नुसती म्हैस सोडली ना आलो, नुसती दारं लावून. काहीच कळालं नाही, कुठं पळायचं, काय करायचं, काहीच सुधारलंच नाही आम्हाला. माझं 10 लाखाला माझा गेला, 3 तोळा माझा गेलं. 20,000 रुपये माझ्यावर उडदाची पट्टी आलेली, ती मी गेली. का सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली. सगळं घरातलं माझं वजन वाटलं झालं. ज्वारीच्या कोट्या, गहू सगळं गेलं, काहीच राहिलं नाही. काय खावा आम्ही आता? का फुगलेली तिथं जनावर सारी. काय करायचं आता सांगा? सगळ्या घरात पाणी शिरलं, गुडघ्या इतकं पाणी, ज्वारीच्या कोट्या फुटल्या, सगळी नुकसानकी झाली. टिपाड भांडी सगळं वाहू वाहू गेले, काय सध्या राहिलं नाही. आम्हाला कपडे सध्या राहिले नाहीत घालायला अंगाला. आभाळ फाटल्यागत पडलेल्या पावसामुळे गावात पूरस्थिती पाहायला मिळते, ज्यात 12 लोक अडकून पडले. या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला बोटींची मदत घ्यावी लागली. आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटींमधनं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. पाण्यातनं सुखरूप बाहेर आल्यानंतर आणि जीव वाचल्यानंतर या नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना सारं काही सांगून जात होत्या. मुगाव कारल्याचं कोणतं साहेब आहे, त्या साहेबांना बघा आम्हाला सगळी टीम पाठवून दिलेली आणि बुंबून एक काय टीम आली आम्हाला. कधीपासून अडकला होतात? 11 वाजल्यापासून रात्रीच्या. कोणाला फोन केला होता सुरुवातीला? साहेब लोकांना सगळ्या. काय भावना आहे? सुटला जीव, भांडास पडला आता? आता काय सगळं गेलं बघा, आमच्या घरात काहीच राहणार. आम्ही एवढंच घेऊन आलोय बाहेर. परंडाच्या नरसाडे वस्तीत पुराच्या पाण्यात 22 लोक अडकून पडले. चहूबाजूनी पाण्याचा वेढा होता, त्यामुळे ग्रामस्थांना हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रेस्क्यू केलं गेलं. प्रशासनाच्या वतीनं परिसरात युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. रात्रीपासूनच फोनाफोनी सुरू झालेली होती. पण हेलिकॉप्टर पण पोचलेल्या निरोप आला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलेलं आहे. विशेषतः धारावी जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरातल्या लोकांना. आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर, SP, CO असे लक्ष ठेवून आहोत. मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी थेट घरांमध्ये शिरलं. या पाण्यात घरात होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलंय. घरातलं अन्नधान्य, भांडे, कपडे, दागदागिने सारं काही पुराच्या पाण्यानं गिळंकृत केलंय. गोठ्यात बांधलेली जनावरं सुद्धा पुरात वाहून गेली. आणि परिस्थिती फक्त लाकीबुकी किंवा नरसाडे या वस्तीतलीच नाहीये, तर कमी अधिक प्रमाणात मराठवाड्यातल्या अनेक गावांना अतिवृष्टीचा असाच तडाखा बसला. निसर्गाच्या प्रकोपानं आधीच संकटात असलेला शेतकरी सध्या पुरता घायाळ झालाय. काय करू आता? कसं करू? त्याला आता सरकारसोबत तुमच्या आमच्या आधाराची सुद्धा गरज आहे. धाराशिवहून बालाजी निरफळसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
धाराशिव